आयएनएस गुलदार युद्धनौका समुद्र तळाशी विसाव्याच्या प्रतीक्षेत आहे। निवती रॉकच्या परिसरात समुद्राच्या तळाशी विराजमान होणार आहे। भारतीय नौदलाकडून 22 फेब्रुवारी 2025 रोजी कारवार नेव्हल बेस इथं या युद्धनौकेचा ताबा एमटीडीसीने घेतला आणि त्यानंतर 16 मार्चला ती विजयदुर्ग जेट्टीवर सुरक्षित आणली गेली। गेल्या वर्षभरापासून ही नौका पुढच्या प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे। समुद्र तळाशी आयएनएस गुलदार या जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ बेट तयार केले जाईल। यामुळे भविष्यात स्कूबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रातले रंगीबेरंगी मासे प्रवाळ पाहता येणार। युद्धनौका निवती रॉकच्या परिसरात समुद्राच्या तळाशी विराजमान केली जाणार। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला वाढ होण्यासाठी खऱ्या अर्थाने राज्य शासन आणि केंद्र शासनाने एक नवा प्रकल्प हाती घेतला होता। तीच म्हणजे गुलदार जी युद्धनौका आहे, ती युद्धनौका ही पर्यटन वाढीसाठी ही याच निवती जो लाईट हाऊस आहे या परिसरात आणायची होती। सध्या ती विजयदुर्ग बंदर येथे आहे, मात्र ती अद्यापपर्यंत या ठिकाणी आणण्यात आलेली नाही। ही जी युद्धनौका आहे हिला आणल्यानंतर समुद्राच्या तळाशी तिला पाण्याखाली ठेवली जाणार आहे आणि त्यानंतर त्याच्यातून पर्यटन वाढवलं जाणार आहे। मात्र सध्या बघितलं तर जी गुलदार जी युद्धनौका आहे ती केव्हा येथे आणून पाण्याखाली डुबवली जाणार याची अद्यापही प्रतीक्षा आहे। ही प्रतीक्षा जशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आहे तशी अनेक जे अभ्यासक येतात त्यांनाही आहे, कारण ही जी युद्धनौका आहे ही केव्हा इथे आणणार आणि पर्यटनाला खऱ्या अर्थाने वाढ होणार हे पाहावं लागेल। मात्र सध्या तरी प्रतीक्षा आहे ती गुलदारची। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, निवती, सिंधुदुर्ग।